सोलापूर प्रकरणात मुरुम उपस्यासंदर्भातील कारवाई नियमानुसारच झाली असल्याची तहसीलदार यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत माहिती समोर आली आहे. आता अजितदादांनी IPS अंजना कृष्णा यांना केलेल्या दादागिरीच्या भाषेवरती नक्की काय कारवाई होणार? मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवल्याचे आणि त्याच पद्धतीनं ते नाराज असल्याच्या बातम्या मीडियामध्ये येत आहेत. पण ही नाराजी दादागिरीला चाप बसवणार का? दादागिरीला आळा घालणार का? अजितदादांचं दादागिरीनंतरचं स्पष्टीकरण हे जनतेला किती मान्य आहे? कारण प्रत्येक वेळी एक ना एक वक्तव्य करायचं आणि त्याच्यानंतर त्याचं स्पष्टीकरण द्यायचं, माझ्या भावना तशा नव्हत्या असं बोलायचं, पण दादागिरी ती दादागिरीच असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? अजितदादांच्या या पद्धतीच्या वागण्यावरती आळा बसला पाहिजे? मुख्यमंत्र्यांची नाराजीच पुरेशी आहे की काही ॲक्शनसुद्धा झाली पाहिजे? मित्रांनो, कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रशासनातील अधिकाऱ्यांना ते करत असलेल्या कामाच्या वेळी त्यांना कॉलवरून ते काम थांबवण्यास सांगणं, प्रशासकीय कामामध्ये अडथळा आणणं याबद्दल अनेक गुन्हे नोंद होऊ शकतात. पण ज्यावेळी उपमुख्यमंत्रीच अशा प्रकारे कोणती कारवाई करतात त्यावेळी प्रशासन नक्की काय करणार आणि प्रशासनातील अधिकारी कामं कसं करणार? हा प्रश्न असा निर्माण होतो की ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्याकडून कॉल येतो आणि त्या कॉलवरती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा एवढ्या तत्परतेने त्याला उत्तर देतात आणि त्याच्यावरती रिॲक्ट होऊन अधिकाऱ्याशी बोलून कारवाई थांबवण्याचा आदेश देतात आणि ते पण तोंडी. ज्यावेळेला तो अधिकारी तोंडी कारवाईच्या आदेशावरती सुद्धा जास्त पद्धतीची क्लॅरिटी मागतो त्यावेळी तुम्हाला इतना डेअरिंग या पद्धतीची अरेरावीची भाषा होते. आता महाराष्ट्रात नक्की चाललं आहे काय? अजितदादांना कशा पद्धतीने महाराष्ट्र सांभाळायचे किंवा त्यांना फक्त त्यांचेच कार्यकर्ते बरोबर वाटतात आणि प्रशासनातील अधिकारी सगळे खोटे वाटतात का? यामुळेच अशा लोकल नेत्यांचं किंवा लोकल गुंडगिरी करणाऱ्या नेत्यांचं फावतं का? नेत्यांचं पाठबळ हेच प्रशासनातील कामाला अडथळा निर्माण करते का? असा प्रश्न यानंतर निर्माण होतो. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत. पण नाराजी व्यक्त करून फायदा काय होणार? प्रशासनातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करून न देणारे तुमच्याजवळ बसलेत आणि तुम्ही फक्त जर नाराजी व्यक्त करत असाल तर त्यामुळे यामध्ये काही बदल होणार आहे का? आणि त्याच पद्धतीने अजितदादांनी खुलासा केला असं मुख्यमंत्र्यांनी मीडियासमोर सांगितलं. मग अजितदादा प्रत्येक वेळी काही ना काही कोणत्याही ना कोणत्या पद्धतीच्या प्रशासनाला अडथळा निर्माण होणाऱ्या कारवाई करतील किंवा आदेश देतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळात येऊन खुलासा करतील. मग हे प्रकार असेच पुढे चालू राहणार आहेत का? याला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि प्रचंड बहुमत असलेले मुख्यमंत्री हे थांबवू शकतात. आणि असं जर नाही झालं तर आगामी काळात अजितदादांमुळेच मुख्यमंत्री अडचणीत येऊ शकतात असं वाटतं. प्रतिमा मलिन होऊ द्यायची नसेल आणि सर्व मंत्र्यांना किंवा आमदारांना, कारण की संख्याबळ प्रचंड आहे, त्यांना शिस्तीत ठेवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांना कोणती ना कोणती ॲक्शन घ्यावीच लागेल. नाहीतर अजितदादांना एक न्याय आणि बाकीच्या मंत्र्यांना दुसरा न्याय अशा पद्धतीनं जर कारवाई झाली तर मुख्यमंत्र्यांचं प्रशासनावरचं आणि त्याचबरोबर आपल्या आमदारांवरचं पूर्णपणे कंट्रोल नाहीसं होईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.